ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु परमात्म्याची निवृत्ती ही प्रवृत्ती सापेक्ष नाही. ओवी आहे 71वी. परमात्म्याची व परमात्मा स्वरूप निवृत्तीची निवृत्ती ही प्रवृत्ती सापेक्ष आहे का, ते ज्ञानदेव स्पष्ट करून सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, वाचूने प्रवृत्ती विरोधे का निवृत्ती चेनी बोधे, जाणीजे तैत्या वादे निवृत्ती नव्हे. प्रवृत्ती विरोधे वाचूनी म्हणजे प्रवृत्तीचा विरोध केल्याशिवाय. प्रवृत्तीच्या विरोधा वाचून निवृत्तीच्या स्वरूपाचा बोध घेऊन अंगीकारलेली निवृत्ती नव्हे, किंवा कोणत्या तरी वादातून सिद्ध केली जाणारी ही तर्काधिष्ठित अशी ही निवृत्ती नव्हे. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, ऐसा निरपेक्ष निवृत्ती जो एक, नोहे विरोधक प्रवृत्तीचा. निवृत्ती वाचवणं दुजी वस्तू नाही, तरी कोणा काही निवर्तित. म्हणून प्रवृत्ती निवृत्ती रहित, असे अबाधित निवृत्ती जो. निवृत्ती हा शब्द प्रवृत्तीच्या विरोधी म्हणून वापरला जातो. दर्पणे विना डोळा पाहण्याचा सोहळा उपभोगायचा असेल तर प्रवृत्ती सोडून निवृत्तीचा मार्ग धरावा लागतो. मनाची सर्व बाह्य प्रवृत्ती थांबवावी लागते. आणि ही गोष्ट अवघड असली तरी भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे की प्रयत्नात यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः, अनेक जन्म संसिद्धस्ततो याती पराम गती. प्रयत्नपूर्वक अभ्यास केला तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर मनुष्य याच जन्मात सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, परतोनी पाठी मोरे ठाके, आणि आपण याते आपण देखे, देखत खेव ओळखे, म्हणे तत्व ते मी. थोडक्यात ती परमगती मिळवण्यासाठी निवृत्ती अंगी बाणावी लागते. सद्गुरु परमात्म्याचे नावच निवृत्ती आहे. मग त्यांनी प्रवृत्ती मागे टाकून तद्विरोधी निवृत्ती अंगी बांधली आहे का? या शंकेचे उत्तर ज्ञानदेव सांगतात की सद्गुरु परमात्म्याकडे निवृत्ती ही स्वभावतःच आहे. ती प्रवृत्तीचा निरोध करून अंगी बांधलेली निवृत्ती नाही, तर प्रवृत्तीच्या विरोधा वाचूनच ती त्यांच्याकडे मूलतःच आहे. त्यांना प्रवृत्तीचा निरोध करावा लागला नाही की निवृत्तीची राणीव भोगण्यासाठी निवृत्तीचा बोधही स्वीकारावा लागलेला नाही. आणि जे तैशा वादे, वाद हा शब्द वद म्हणजे बोलणे या धातूपासून झालेला आहे. वादे वादे जायते तत्वबोध असं संस्कृत वचन आहे. वादामध्ये प्रत्येक पक्ष आपले मत ठासून मांडत असतो, तर दुसरा पक्ष त्याचे खंडन करत असतो. अर्थातच हे वादविवाद जेव्हा खरे तत्व कोणते ते समजून घेण्यासाठी केले जातात, तेव्हाच तत्वबोध होऊ शकतो. मग त्या वादाचं रूपांतर संवादात होतं. परंतु फक्त आपलेच म्हणणे बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळी अहमभावाने व अहमिकेने वाद घातला जातो, त्यावेळी त्याचे विवादात रूपांतर होत असते. तेव्हा वाद असावा तो तत्वबोधासाठी. सर्व दर्शन ग्रंथ हे वाद स्वरूपाचे, खंडन मंडन स्वरूपाचे आहेत. यातून आत्मवस्तू कोणती, अनात्म वस्तू कोणती, त्याज्य काय, ग्राह्य काय, अशी भवती न भवती झाली की सद्विवेकाच्या द्वारे अनात्म वस्तूचा त्याग करून त्यापासून निवृत्त होऊन आत्मवस्तू प्राप्त केलेले असे हे सद्गुरु निवृत्ती नाहीत, असं ज्ञानदेव सांगत आहेत. सर्वसामान्य मनुष्य आत्मबोधासाठी प्रवृत्तीचा मार्ग सोडून वैराग्य अंगी बाणवून निवृत्तीचा मार्ग धरतो. पण सद्गुरु निवृत्तींना असं काही करावं लागलंच नाही, कारण त्यांना प्रवृत्तीने कधी अडवलेच नाही, तर निरोध तरी कशाचा करायचा. थोडक्यात सद्गुरु परमात्म्याकडे निवृत्ती ही स्वयंभू आहे. प्रवृत्तीचा निरोध करून ती त्यांनी अंगी बांधलेली नाही, किंवा निवृत्तीच्या उपदेशानेही अंगी बांधलेली नाही. वृत्ती या शब्दाला प्र आणि नि असे 2 उपसर्ग लावून प्रवृत्ती व निवृत्ती हे परस्पर विरोधी शब्द बनलेले आहेत. सद्गुरु परमात्मा हा सर्व उपसर्ग रहित आहे. प्रवृत्ती व निवृत्ती असे द्वंद्व त्याच्या ठिकाणी नाही. त्यांच्याकडे अशी ही द्वंद्वरहित निवृत्ती कशी आहे ते पुढे त्यांनी दृष्टांतामधून स्पष्ट केले आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.
हरिओम तत्सत.